मी यश पानेकर, प्रधान महाप्रबंधक BSNL नागपूर जिल्ह्याचा मी प्रमुख आहे BSNLचा। आज BSNLला त्याची स्थापना होऊन बरोबर 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। दिनांक 1 ऑक्टोबर 2000 ला BSNLची स्थापना झाली होती। याचं महत्त्वपूर्ण कारण हे होतं की 1996 साली भारत सरकारने ही योजना ठेवली होती की देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात दूरसंचार सेवेचा विकास व्हावा, म्हणून 1996 साली प्रायव्हेट ऑपरेटरला दूरसंचार सेवेमध्ये भागीदारी देण्यासाठी भारत सरकारने लायसन्स प्रदान केले आणि त्यामुळेच वर्ष 2000 मध्ये BSNLची स्थापना करण्यात आली। वर्ष 2002 मध्ये BSNLला सुद्धा मोबाईल सर्व्हिस देण्यासाठी लायसन्स देण्यात आले। महत्त्वाची गोष्ट ही आहे की BSNLने जोपर्यंत मोबाईल सेवा दिली नव्हती त्यापूर्वी भारतामध्ये दूरसंचार सेवेचे जे दर आहेत ते खूप जास्त होते। दर 1 मिनिटाला 32 रुपये लागायचे आणि इनकमिंग कॉलला सुद्धा 1 मिनिटाला 16 रुपये लागायचे। देशामध्ये एवढी महागडी दूरसंचार सेवा देऊन देशाचा विकास होऊ शकणार नाही, या उद्देशानेच BSNLला ही सेवा देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले, लायसन्स देण्यात आले आणि BSNLने सेवा सुरू करताच इनकमिंग कॉल फ्री झाला। त्यानंतर सातत्याने BSNLला जे आहे ते वेगवेगळे सेवा देण्यासाठी या निजी दूरसंचार प्रदाता सेवाकर्ता जे आहेत या ऑपरेटरसोबत संघर्ष करावा लागला आणि हे करता करता BSNLने आपल्या सेवेचा पण खूप विस्तार केला। आजता या घडीला BSNL एकूण 44 प्रकारच्या दूरसंचार सेवा देतो, ज्यामध्ये महत्त्वाच्या ज्या आपल्याला माहीत आहेत लँडलाईन, ब्रॉडबँड, FTTH, मोबाईल सर्व्हिस, लीज लाईन, क्लाउड सर्व्हिसेस वगैरे वगैरे ह्या जास्त प्रचलित आहेत। वर्ष 2011 नंतर BSNL समोर एक मोठं आव्हान आलेलं होतं, कारण BSNLची आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली होती आणि हे जवळपास वर्ष 2022 पर्यंत सुरू राहिलं। BSNLला आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। वर्ष 2022 मध्ये भारत सरकारने निर्णय घेतला की BSNLला आर्थिकदृष्ट्या मजबूत करायला पाहिजे। त्यानुसार 2022 नंतर ही BSNLची उलट यात्रा सुरू झाली आणि आता BSNL जे आहे वर्ष 2024-25 म्हणजे मागचं जे वित्तीय वर्ष आहे त्यामध्ये BSNL जे आहे ते प्रॉफिटमध्ये आलेलं आहे। त्याला अकाउंटच्या भाषेमध्ये EBITDA पॉझिटिव्ह म्हणतात आणि भारत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, हे आव्हान ठेवलेलं आहे BSNLच्या पुढे की वित्तीय वर्ष 2027-28 पर्यंत BSNL संपूर्णपणे प्रॉफिटमध्ये यावा। आज जी आपण 25 वर्ष BSNLची रजत जयंती जी साजरी करण्यात येणार आहे, या दृष्टीने मागल्या 15 दिवसापूर्वी BSNLने एक फ्रीडम प्लॅन लॉन्च केला होता, ज्यामध्ये ग्राहकांना मोबाईल सिम देऊन फक्त 1 रुपयामध्ये 1 महिन्याची सेवा रिचार्ज पुरवण्यात आलेली होती। याच दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट ही झालेली आहे की BSNLमध्ये सध्या जेवढे उपकरण येत आहेत ते सर्व मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशामध्ये निर्मित आहे। यामुळे भारत जो आहे तो संपूर्ण जगामध्ये 5वा असा देश बनलेला आहे की जो स्वतःचे मोबाईल उपकरण स्वतःच आता उत्पादन करायला लागलेलं आहे। खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। या दिनांक 27 सप्टेंबरला भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एकूण 97,000 जे मोबाईल BTS BSNLने कार्यान्वित केले 4Gचे, त्याचं लोकार्पण सोहळाचा उद्घाटन केलं त्यांनी आणि यात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की 18,000 टावर असे आहेत ते अशा गावामध्ये प्रस्थापित केलेले आहेत ज्या गावामध्ये पूर्वी कशाच प्रकारची मोबाईल सेवा नव्हती। आपण विचार करू शकतो की असे गाव ज्या गावांमध्ये मोबाईल सेवा नव्हती आज त्यांना मोबाईल सेवा मिळाली, तेव्हा त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती पूरक ठरेल। हा 25 वर्षाचा प्रवास BSNLसाठी थोडा अवघड अवश्य होता, पण येणारा काळ हा BSNLसाठी फार चांगला राहील याचा मला विश्वास आहे। त्याचं महत्त्वपूर्ण कारण हे आहे की आर्थिक स्थिती सुधारून आता BSNL नफेच्या दिशेने घोडदौड करू लागलेला आहे आणि त्याचप्रमाणे BSNLचा जो स्वतःचा खर्च आहे तो पण फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे। ग्राहकांचा विश्वास, देशासाठी असलेली BSNLची गरज आणि राजकीय विल आणि BSNLचे कर्मठ कर्मचारी आणि त्यांची जे सातत्याने केलेले प्रयत्न आहेत यामुळे BSNLची घोडदौड अशी सुरू राहील आणि देशाच्या संपूर्ण विकासासाठी BSNL सतत प्रयत्नशील राहील, महत्त्वपूर्ण भूमिका ठरवेल। या विश्वासासह मी आपली रजा घेतो। जय भारत, जय BSNL।